आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर इकोनट्स फाउंडेशनच्या वतीने नॅशनल फ्री एज्युकेशन डे 3 जानेवारी ते 10 जानेवारी साजरा करण्यात येत आहे। शहरातील महात्मा फुले चौकात KG to PG शिक्षण हे मोफत मिळाले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली। बाहेर देशामध्ये शिक्षण हे मोफत मिळत आहे, मात्र भारतात शिक्षण हे विकत घ्यावं लागत आहे। सरकारने बाहेर देशाप्रमाणे आपल्या देशामध्ये शिक्षण हे मोफत दिले पाहिजे अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रियानंद आगळे यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आम्ही इकोनॉमिक्स फाउंडेशन मार्फत हा नॅशनल फ्री एज्युकेशन डे म्हणून साजरा करतो। यावर्षी आम्ही हा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत। 3 जानेवारी ते 10 जानेवारी हा नॅशनल फ्री एज्युकेशन सप्ताह साजरा करत आहोत आणि याच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जनजागृती करत आहोत की भारताला जर आपल्याला महासत्ता बनवायचं असेल तर KG to PhD पर्यंत शिक्षण सर्व जाती धर्माच्या लोकांना, या देशातल्या सर्व नागरिकांना मोफत मिळालं पाहिजे, तरच हा देश महासत्ता बनू शकतो, हा आमचा विश्वास आहे। आणि नेल्सन मंडेला जगातले सगळ्यात महान नेते यांनी म्हणाले होते की जर जगामध्ये एखाद्या राष्ट्राला बर्बाद करायचं असेल तर कुठल्या मिसाईलची आवश्यकता नाही, त्या देशातल्या शिक्षण व्यवस्था बर्बाद जर झाली तर तो देश ऑटोमॅटिकली बर्बाद होऊन जातो। परंतु या व्यतिरिक्त मी म्हणतो की जर एखाद्या राष्ट्राला जर महासत्ता बनवायचं असेल तर त्या देशातलं शिक्षण फ्री झालं पाहिजे। अमेरिकेमध्ये 12वी पर्यंत फ्री शिक्षण आहे, त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या वेळेस कमावा आणि शिकवा योजनेसारखी त्यांना स्टायफंड मिळतं, त्यामुळे त्या ठिकाणी आज अमेरिका महासत्ता म्हणून आपल्याला बघायला मिळतं। आपला देश सुद्धा महासत्ता झाला पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही फ्री शिक्षणाचे केंद्र उत्थान भवन निर्माण केलेलं आहे। उत्थान भवन मधून मुलं या ठिकाणी आलेले परशोधावरनं, अजून इथले युवक या ठिकाणी आलेले आणि आम्ही सर्व मिळून या ठिकाणी मागणी करत आहोत की भारताला महासत्ता बनवण्यासाठी देशामध्ये फ्री शिक्षण झालं पाहिजे। आज KGचं शालेय शिक्षण 1-1 लाख रुपये फीस झालेली आहे, कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाला हे परवडणार नाही, त्यामुळं त्याची सर्व आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जाते। आणि जर भारतीय लोकांचा जर जीवनमान उंचवायचा असेल तर आपल्याला फ्री शिक्षण द्यावं लागेल। एका मुलाला शिक्षणासाठी 15 ते 20 लाख रुपये लागतात, 2 मुलाला शिकवायला जवळपास 50 लाख रुपये लागतात। तर एक सर्वसामान्य माणूस 50 लाख रुपये जर मुलांच्या शिक्षणावर खर्चेल तर मग तो चांगलं घर कसं बांधेल, गाडी कसं घेईल, त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं वाढेल। तर देशाचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी फ्री शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे आणि हीच मागणी आम्ही करत आहोत। फ्री शिक्षणावरचा जो खर्च आहे हा जर हे शिकलेले लोक जर आयकर भरायला लागले तर निश्चित पद्धतीने सरकारचा जो खर्च आहे तो शिक्षणावरचा वाचेल, त्याचबरोबर देशातलं क्राईम कंट्रोल होईल, देशामध्ये सुरक्षितता आणि देश हा महासत्ता बनेल। यामुळे फ्री शिक्षणाची आवश्यकता आहे। हमारी मांग डॉक्टर प्रियानंद आगळे, मी इकोनॉमिक्स फाउंडेशनचा संस्थापक आहे, त्याचबरोबर जी फ्री शिक्षा मोहीम याची सुरुवात माझ्या मार्फत संकल्पनेतून झालेली आहे।